ज्येष्ठ आहेत, मात्र सध्या आता राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे की तुम्ही तुतारीच्या पवार साहेबांसोबत चर्चा केलेली आहे किंवा फोनवर बोलणं झालं. एक लक्षात घ्या, माझी पक्षापेक्षा आहे ना, माझी तत्वार्थी निष्ठा आहे. आणि बारकाईने जर विचार केला तर अनेक लोकांनी, अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. त्यांचे विचार जर जास्तीत जास्त आचरणात जर कोणी आणले असेल तर या पक्षाने आणले. आणि तुतारी म्हणजे काय, हे आज कोणीतरी चिन्ह घेतले. पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारी असायचेच. कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच. त्यामुळं चिन्ह चांगलं आहे हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्यावरती भाष्य करायचं नाही. त्यांचा सगळ्या शेवटी पक्ष वाढवण्याकरता त्या पक्षातले जे श्रेष्ठ आहेत, पक्षश्रेष्ठ आहेत, ते जरूर प्रयत्न करणार आणि त्यांनी करावेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षसुद्धा प्रयत्न करतोय आणि करणार. आणि यशाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाची पाहायला मिळते. तर तारीख काय कळाली? कुठली तारीख? तिकीट जाहीर कर. हिंडून फिरून सारखं तोच विषय असतो तिकिटाचा. आता एक करा तुम्ही, कसलं तिकीट पाहिजे मला सांगा, ते जाऊन द्या. माझं तर मला तुमच्या लोकांवरती, सगळ्या पत्रकारांवरती शंका येते की तुम्ही ते असतं ना, काय त्याला म्हणतात, ते कोरिअर बिर असतं ना, बहुतेक तुमच्या डोक्यात तेच आहे. यांना व्यवस्थित पॅक करायचं, एक तिकीट लावून टाकायचं आणि कुठेतरी लांब पाठवायचं, म्हणजे सगळं झाल्यानंतर. तसं एवढं मी काही सोपं नाही आहे. आणि आहे, होऊन जाईल. प्रत्येकाच्या शेवटी कसं आहे, सातारा हा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या. या जिल्ह्याने देशाला, महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं. प्रत्येकाचे टॅक्टिक्स वेगळे असतात. शेवटी सातारा बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात.